मला असं वाटतं, खरं जे स्त्रीपण आहे, ते धरणीकडनं सृजनाची प्रेरणा घेतं आणि विजेकडनं संघर्षाची प्रेरणा घेतं. या पुढची जी कविता आहे ना, ती कविता जनरली मी सांगत नाही, सुचल्या कशा कविता कुठे सुचल्या, पण मला मुद्दामून सांगावीशी वाटते. बघा, तुम्हाला सुद्धा हा प्रसंग भावूक वाटेल, वेगळा वाटेल. फर्स्ट क्लासमधनं लोकलच्या प्रवास करत होतो आणि मुंबईमध्ये जे प्रवास करतात त्यांना माहिती असतं, की फर्स्ट क्लासच्या ज्या अनेक जाळीच्या पलीकडे दिव्यांगांचा डबा असतो. तर त्या कमी गर्दी असलेल्या डब्यात मला पलीकडचं सगळं दिसत होतं. आणि ते दिसत असताना माझी नजर समोर गेली त्या विंडोमध्ये, डोअरमध्ये उभ्या एका स्त्रीकडे. इतकी राबलेली, रापलेली, पिचलेली ती स्त्री. तिच्याकडे बघून सुद्धा कुणालाही दया यावी. संघर्ष कळलेली आणि संघर्ष जगलेली स्त्री. माझी अशी खालपासून वरपर्यंत नजर जात होती आणि एका ठिकाणी मी थांबलो, खिळलो. कारण त्या सगळ्या संघर्षात सुद्धा, बरं का, त्या सगळ्या संघर्षात सुद्धा त्या महिलेनं तिच्या केसांमध्ये गुलाबाचं फूल माळलं होतं. मला तिथे कविता दिसली. आणि बऱ्याचदा असं हे आमचं छान असतं कवींचं, की हे असं काही दिसलं की आम्ही अस्वस्थ होतो आणि मग ते लिहिल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. आणि कविता स्फुरली, बाई तरीही केसात फूल माळते. स्वतःला उभारून जगाला स्वीकारत, सावरत, सांभाळत. स्वतःला उभारून जगाला स्वीकारत, सावरत, सांभाळत ती मनगटाने माथ्यावरील घाम पुसते. बाई तरीही केसात फूल माळते. जगण्याच्या अवकाशात मुक्त छंद वावरते. जगण्याच्या अवकाशात मुक्त छंद वावरते. मळब येऊन काळोख होता, नवी कोरी पहाट होते. दुष्काळाचे सावट येता, पाऊस होऊन बरसते. झाले गेले वाहू देते. बाई तरीही केसात फूल माळते. वडील, मुलगा, नवरा, भाऊ सारी नाती तिची असतात. वडील, मुलगा, नवरा, भाऊ सारी नाती तिची असतात. त्यांना ती जवळ करते. पण खोलातून, मनापासून हक्काचा एक मित्र शोधते. आशेने ती उजळते, कधीतरी निराश होते. बाई तरीही केसात फूल माळते. होकाराच्या पाठीवरती नकाराची थाप पडते. स्त्रियांचं जगणं आपण सगळेच बघतो. होकाराच्या पाठीवरती नकाराची थाप पडते. संघर्षाला हात देऊन लुगड्यापासून स्कर्ट पर्यंत ती सगळे अवतार घेते. संकटाच्या मातीमध्ये पाय रोवून उभी राहते. बाई तरीही केसात फूल माळते. महिलावाद गाठतो तिला अन्यायाच्या उंबऱ्यावर. महिलावाद गाठतो तिला अन्यायाच्या उंबऱ्यावर. महिलावाद गाठतो तिला अन्यायाच्या उंबऱ्यावर. तीच तिची मशाल होते. महिलावाद गाठतो तिला अन्यायाच्या उंबऱ्यावर. तीच तिची मशाल होते. जरा थांबून मागे वळून घर संसार चाचपते. तिचा लढा तीच लढते. बाई तरीही केसात फूल माळते. हे कोणते अदृश्य झाड असे तिच्या अंगणात फुलले. हे कोणते अदृश्य झाड असे तिच्या अंगणात फुलले आहे. कोण असे तिला रोज फूल हुडकून देते. हे कोणते अदृश्य झाड असे तिच्या अंगणात फुलले आहे. कोण असे तिला रोज फूल हुडकून देते आहे. बाई स्वतः एक झाड आहे. बाई स्वतः एक झाड आहे.
तिच्या केसांतूनच एक फूल असे रोज उगवते, तिच्या केसांतूनच एक फूल असे रोज उगवते, रोज उगवते.